कोल्हापूर जिल्ह्यामधील नांदणी मठातली महादेवी हत्तीण गुजरातच्या वंतारामध्ये गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये रोष उफाळून आला। खरं तर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे। राज्य शासनाची यामध्ये काही एक भूमिका नाही असं असलं तरी सुद्धा महादेवी हत्तीण वंतारा अभयारण्यामधून परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठका संपन्न होतात। या बैठकीला कोल्हापूरचे आजी माजी आमदार खासदार बैठकीला उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली, जी बैठक आता संपलेली आहे। महादेवी हत्तीण वंतारामधून परत आणण्यासाठी या बैठका केल्या जातात। मोठ्या प्रमाणामध्ये रोष उफाळून आलेला आहे कोल्हापूरमध्ये आणि विविध ठिकाणी मोर्चे निघतात। त्या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक होती। दरम्यान या बैठकीच्या आधीच राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, पाहूयात। आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणारा आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं, तो हत्ती कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे। आणि त्या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत। तो कायदा काय सांगतो, कोर्ट काय म्हणतं, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। मुळामध्ये पशुसंवर्धन विभागाचा फिटनेस सर्टिफिकेट असताना 9 वेगवेगळ्या टेस्टमध्ये माधुरी हत्ती पास झालेली असताना अक्षय कुडकेलवार या बैठकी संदर्भातले अपडेट्स देत आहेत। अक्षय, कोल्हापूर बरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही बैठक, काय नेमकं बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? आपण बघतोय की बैठक अजूनही सुरू आहे। या कोल्हापूर येथील नांदणी मठातील जी महादेवी हत्ती आहे, या हत्तीला वनतारा या अभयारण्यामध्ये किंवा वनतारा या झूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं। आणि यानंतर आता कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जनतेच्या भावना उफाळून आल्या होत्या आणि सातत्यानं मागणी लावून धरली जात होती की या हत्तीनीला परत आणावं। आणि याच संदर्भात आता थेट मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घातलेलं आहे। बैठकीत सध्या ज्या विषयावर चर्चा सुरू आहे, कायदेशीर प्रक्रियेबाबत बैठकीमध्ये चर्चा आणि मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून घेत आहे। कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच या हत्तीला नांदणी मठातनं वनतारामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं, हलवण्यात आलं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा कायदेशीररित्या सरकार आणि त्या ठिकाणचं जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा या हत्तीला परत आणण्यासाठी, महादेवीला परत आणण्यासाठी न्यायालयामध्ये जाणार आहे। याबाबतची पुनर्विचार याचिका ही न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे आणि यामध्ये कुठलाही अतिरिक्तचा हस्तक्षेप वनताराने करू नये अशाबाबतचं देखील काहीसं मत या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या जे महंत आहे, त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहे, यांच्या माध्यमातून व्यक्त केलं जाते। त्यामुळं वनताराने ही जी हत्तीन आहे महादेवी ही आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्तचे प्रयत्न करू नये। वनताराने त्या जे न्यायालयामध्ये यापूर्वी काही दाखले दिले होते की या हत्तीनीला जखमा झालेल्या आहे किंवा इतर काही बाबत, आणि त्या आधारावर न्यायालयाने जी कस्टडी आहे की जो ताबा आहे त्या हत्तीनीचा हा वनताराकडे सोपवला होता। मात्र हीच बाब कुठेतरी कोल्हापूरवासियांना खटकली होती आणि यानंतर अनेक घडामोडी घडतानाचा बघायला मिळालं आपल्याला। कोल्हापूर वासियांनी त्यांच्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये देखील वेगवेगळे आंदोलनं केले। मग ते थेट जिओच्या कॉल सेंटरवर फोन लावून आपली नाराजी व्यक्त करणं असेल, सिम पोर्ट करणं असेल, अशा अनेक घडामोडी या कोल्हापूरमध्ये घडत होत्या। आणि यानंतर काही दिवसापूर्वीच वनताराचे CEO यांनी देखील कोल्हापूरला भेट दिली होती। त्यांची देखील स्थानिक जिल्हा प्रशासन असेल, त्या ठिकाणचे खासदार बंटी महाडिक असतील, या सगळ्यांसोबत बैठक पार पडली होती। आणि आता आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलवलेली आहे। आणि या बैठकीमध्ये जी माहिती आपल्याला मिळते की यावरती कायदेशीर तोडगा कसा काढावा आणि कायदेशीररित्या कोल्हापूरकरांच्या भावनांचा आदर कसा राखला जाईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यासाठी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन या महादेवी हत्तीनीला नांदणी मठात परत आणण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करू शकते। निश्चित अक्षय, बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।